लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे आणि या लोकार्पण सोहळ्याला आमदार प्रतापदादा अडसर हे सुद्धा उपस्थित होते आणि या मतदारसंघातील या वाळोना सर्कल मधील भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा या परिसरामधले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते। माझे सासू सासरे स्वर्गीय सुदामराव मुंडे आणि स्वर्गीय जिजाबाई मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही पापड येथे BSc ला रुग्णवाहिका सुपूर्द केलेली आहे। त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे। आम्ही दोघंही पती पत्नींनी ठरवलं आहे की जिथपर्यंत आपल्याला करता येईल, जनतेची सेवा करता येईल तिथपर्यंत आपल्याला करायची आहे आणि ती आर्थिक स्वरूपात असो कोणाला कोणत्याही स्वरूपाची मदत आमच्याकडनं जेवढी होईल तेवढी आम्ही करणार। भविष्यात फक्त मला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि आज या लोकार्पण सोहळ्याविषयी आपण सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। आणि येणारा कार्यकाळ हा सुवर्णकाळ घडवायचा असेल तर आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा हीच आज खरंच म्हणजे मनापासून फार मोठा आनंद होत आहे की जे मी स्वप्न पाहिलं होतं की गोरगरीब जनतेसाठी आपल्याकडून एक ॲम्ब्युलन्स लोकांच्या सेवेसाठी दिली पाहिजे हे स्वप्न मी पाहिलं होतं। ते स्वप्न आज पापड गावामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव त्यांच्या स्मारकाजवळ ज्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण झालं ती प्रेरणा आज या ठिकाणावरून यापूर्वी सुद्धा मिळाली होती। आज लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एक ऊर्जा प्राप्त झाली की ही ऊर्जा अशी या मतदारसंघामध्ये एकच ॲम्ब्युलन्स नाही, आमचे 4 जिल्हा परिषद आहे, 4ही ठिकाणी आमच्या जिथे काही आमचे काही कार्यकर्ते आहेत, काही आमची मंडळी आहे हे सुद्धा त्या ठिकाणी भविष्यामध्ये जे लागेल काही सहकार्य सुद्धा त्याला लागेल ते मी करेन आणि 4ही ठिकाणी अशा 4 ॲम्ब्युलन्स आमच्या तिथे असल्या पाहिजे आणि खरी जनसेवा ही लोकांपर्यंत घडली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन आम्ही या पद्धतीचं काम केलेलं आहे। मला वेगळाच आनंद होत आहे की जनसेवा हीच ईश्वर सेवा या मतदारसंघाच्या लोकांनी जवळपास मला 10 वर्ष प्रतिनिधित्व दिलं, सेवा करण्याची संधी दिली, त्या संधीचं परतफेड करण्याचे हा दिवस आज निघालेला आहे। जिजाबाई मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक रुग्णवाहिका सेवा आमदार प्रतापदादा अडसर यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आपल्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते उद्धवजी पारवे सर आहेत। काय सांगसाल सर? या आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वाळुणा रामनाथ जिल्हा परिषद सर्कलमध्ये पापड या नगरीमध्ये सन्माननीय रवींद्रजी मुंडे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सुविद्य पत्नी श्यामलताई यांच्या नेतृत्वामध्ये आज पापड नगरीमध्ये सर्वसामान्य गोरगरिबांना जे रुग्णसेविका वेळेवर उपलब्ध होत नव्हती ती वेळेवर उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्याचा आज सन्माननीय आमदार प्रतापदादा अडसर, सन्माननीय रवींद्रजी मुंडे, श्यामलताई मुंडे यांच्या हस्ते आज या ठिकाणी झालं आणि अतिशय परिसरामध्ये वातावरणात उत्साहपूर्ण वातावरण आहे। कारण अनेक भागातून लोक मरण पावत आहेत त्यांना सुविधा उपलब्ध नसल्यामुळं। परवाच्या दिवशी वाळुणा रामनाथ मध्ये सुद्धा एका महिलेला रुग्णवाहिका नसल्यामुळे जाता आलं नाही, त्यामुळे तिचं बाळ दगावलं। असा हा प्रसंग जनतेवर येऊ नये हा उदात्त हेतू ठेवून सन्माननीय रवींद्रजी मुंडे यांनी आज अतिशय चांगला उपक्रम ह्या ठिकाणी राबवला आणि सर्व जनतेच्या उपस्थितीमध्ये आज रुग्णवाहिकेचं लोकार्पण झालं आणि उद्यापासून ही रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे। अतिशय चांगला उपक्रम राबवल्याबद्दल रवींद्रजी मुंडे यांचं पुनश्च आणि श्यामलताई मुंडे यांचं मी मुंडे परिवाराचं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। And press the bell icon. Never miss an update.